महाराष्ट्रातल्या 5 टप्प्यांच्या मतदान प्रक्रिया आता पार पडलेली आहे। प्रतीक्षा आहे ती निकालाची। महाराष्ट्रातले अशा अनेक मतदारसंघ होते ज्या ठिकाणी चर्चा होती की या ठिकाणून निवडून कोण येणार, कारण लढाई ही टफ होती, काटेकी टक्कर होती। त्यामध्ये जर विशेष आपण पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रातले जे 10 लोकसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये सर्वच मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळत होती। या मतदारसंघाचा ट्रेंड कुठे होता, मतदानाचा लढाई नक्की कशी झाली, कारण प्रचार तर अत्यंत जोरदार झालेला आपल्याला पाहायला मिळाला, मतदानाची टक्केवारीही आपल्याला त्या प्रमाणात पाहायला मिळाली। या सगळ्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे। महाराष्ट्रातले ज्या पश्चिम भागातील किंवा पश्चिम महाराष्ट्रातले जे काही 10 लोकसभा मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी नक्की काय होणार आहे, या लढती कशा झाल्या आणि मतदानाचा ट्रेंड नक्की काय सांगतो, यावर चर्चा करायची। माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक श्रीधर लोणी सर आहेत। मी थेट त्यांच्याकडे जाणार आहे। सर, पश्चिम महाराष्ट्रातल्या ह्या सगळ्या लढाई जर आपण पाहिल्या तर सगळीकडे काटेकी टक्कर होती। आपण पुण्यापासून सुरुवात करूयात, कारण आपल्याला ह्या 10 लोकसभा मतदारसंघाविषयी चर्चा करायची। आपण सुरुवात पुण्यापासून करूयात। पुण्यातील सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ होता तो बारामती लोकसभा मतदारसंघ। यामध्ये घरातच लढाई होती। मतदानाचा एकूण ट्रेंड पाहता ही लढाई कशी झाली? बारामतीची निवडणूक अतिशय चुरशीची झालेली आहे। एकतर पवार घराण्यातील 2 व्यक्ती समोरासमोर आलेले आहेत आणि पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारची ही निवडणूक होती। एक प्रकारे महाराष्ट्रातल्या निवडणुकीतला सगळ्यात संघर्ष भूमी ज्याला म्हणता येईल ती बारामती आहे आणि बारामतीत शरद पवारांचं निर्विवाद वर्चस्व आहे। बारामतीत शरद पवार अत्यंत एकतर्फी निवडणूक लढवून सतत जिंकत आलेले आहेत। 2004मध्ये जेव्हा त्यांनी शेवटची निवडणूक तिथून लढवली होती त्यावेळेला त्यांना एकूण मतदानाच्या 71% मतं त्यांना मिळालेली होती, म्हणजे जवळजवळ तिथल्या 10 पैकी 7 जणांनी पवारसाहेबांना त्यावेळेला मतदान केलेलं होतं। असं हा बारामती मतदारसंघ गेल्या 10 वर्षांपासून चुरशीचा बनत चाललेला आहे। 2014मध्ये जेव्हा मोदींची लाट आली त्यावेळेला असं झालं की बारामतीत काय घडणार अशी एक उत्सुकता निकालाच्या दिवशी लागली होती, कारण काही क्षण व काही तास हे त्यावेळेला महादेव जानकर सुप्रियाताई सुळेंपेक्षा आघाडीवर दिसत होते। शेवटी त्या निवडणुकीत सुप्रियाताई सुळे विजयी झाल्या, परंतु महादेव जानकरांनी त्यावेळेला एक मोठी त्यांना एक लढा दिला होता आणि 2019मध्ये सुप्रियाताईंनी आपला 2014चा अनुभव लक्षात घेऊन आपलं लीड वाढवलं हे नक्की आहे। परंतु या सगळ्या प्रक्रियेत काय झालं की 2004मध्ये जेव्हा जेमतेम 25 ते 30% मतं भाजपला मिळत होती, ती आता मतांची टक्केवारी भाजपची ही जवळजवळ 45, 46, 48% जाऊन पोचलेली आहे। एकीकडं भाजपचा मताचा टक्का असा वाढतो आहे आणि दुसरीकडं आता घराण्यातच सुप्रियाताई आणि सुनेत्राताई पवार समोरासमोर आलेले आहेत आणि जे अजित पवार सुप्रियाताईंचं निवडणुकांचं काम करत होते आणि सगळं त्यांच्या निवडणुकीची व्यूहरचना करून मतदान वाढवून घेऊन हे काम करत होते, ते अजित पवार आता त्यांच्या समोर आलेले आहेत। त्यामुळं हा शरद पवार विरुद्ध अजित पवार असं संघर्षाचं चित्र दिसत असलं आणि तरी ते तसं नाही असं त्यांच्याकडनं सांगितलं जात असलं तरी ते तसंच आहे, हा पहिला मुद्दा। आणि त्यामुळं ही निवडणूक अजित पवारांसाठी आणि शरद पवारांसाठी दोघांसाठी तितकीच महत्त्वाची आहे। अजित पवारांसाठी महत्त्वाची यासाठी की त्यांची जी राजकीय कारकीर्द आहे पुढची ती या निवडणूक त्यासाठी फार महत्त्वाची ठरते। ही सीट जर ते जिंकले तर त्यांचा मागं जे राष्ट्रवादीचे जे आमदार आलेले आहेत ते त्यांच्याबरोबर अधिक संख्येने राहू शकतात। ही सीट जर गेली तर कदाचित त्या फेरविचार करू शकतात की अजूनही शरद पवारांचा करिश्मा कायम आहे, त्यांचाच वर्चस्व आहे असा एक संदेश जाऊ शकतो आणि त्याच्यामुळंच अजित पवारांनीही ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करून चांगली लढत दिलेली आहे आणि भारतीय जनता पक्ष ही सीट जिंकावी अजित पवारांनी याच्यासाठी प्रयत्न केल्याचे ज्या शहरी मतदारसंघ आहेत या बारामतीला आणि विशेषतः पुण्यालगतचे त्याच्यातून दिसतं। म्हणजे बारामतीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर खडकवासला हा जो पुणे शहरातला लगतचा असलेला शहरी मतदारसंघ आहे तो पूर्णपणे बारामतीमध्ये येतो। याच्याखेरीज पुणे शहराच्या लगत
पुरंदर आणि भोर मतदारसंघाचा काही भाग पुणे शहराच्या लगत आहे आणि भारतीय जनता पक्षाचे काही नेते म्हणतात की फुरसुंगीपासून हिंजवडीपर्यंतचा जो एक शहरी पट्टा आहे त्या शहरी पट्ट्यात साधारणतः 8 लाख मतदार होते आणि तो भाग जर अजित पवारांच्या गटाला म्हणजे सुनेत्राताईंना अधिक मतदान जर केलं त्यांनी तर त्याचा एक मोठा परिणाम होईल निकालावर असं त्यांचं गणित होतं. त्याप्रमाणे तसा जोर दिला गेला. संपूर्ण प्रचाराच्या काळात या खडकवासला मतदारसंघामध्ये दोघांनीही म्हणजे सुप्रियाताईंनी आणि सुनेत्राताईंनी या दोघांनीही मोठा प्रचार केला. सर्व प्रचाराची साधनं त्यांनी वापरली. तिथल्या सर्व सोसायट्यांना भेटी दिल्या, सोसायट्यात गेल्या, रिक्षा लाऊडस्पीकर लावून त्याच्यानंतर विशेषतः सुप्रियाताईंनी त्यांचं चिन्ह पोचवण्यासाठी पण विशेष प्रयत्न केले आणि खडकवासल्यावर त्यांनी तितकंच लक्ष दिलं. अजित पवारांनी पण तो सगळा भाग पिंजून काढला होता आणि भारतीय जनता पक्षाला एक काम असं होतं की त्यांचे जे मतदार आहेत त्यांना कमळ हे चिन्ह सोडून नाही आहे तिथं आणि घड्याळ चिन्ह आहे आणि त्या घड्याळ चिन्हावर मतदान घडवून आणण्याचं एक आव्हान त्यांच्यासमोर होतं आणि त्याच्यासाठी भारतीय जनता पक्षाने पण काम केलेलं होतं. त्यामुळं झालेलं असं आहे की या व्यूहरचनेत खडकवासला आणि दौंड गेल्या वेळेला कांचनताई कुल तिथून दौंड विधानसभा मतदारसंघातल्या बारामतीत उभ्या होत्या आणि त्यांनीही चांगली लढत दिलेली होती. त्यामुळं खडकवासला, दौंड आणि इंदापूर ह्या 3 मतदारसंघांवर मदार अजित पवारांची जास्त असेल आणि सुप्रियाताई बारामती जिथं बारामतीचा मतदार हा शरद पवारांना आणि अजित पवारांना दोघांनाही मानणार आहे आणि जेव्हा ग्राउंड रिपोर्टला बातमीदार जात होते त्यावेळेला बारामतीतले मतदार खुलून बोलत नव्हते. कदाचित आपण काय बोलू किंवा काय आता बारामतीतले मतदारांनी काय विचार केलेला आहे तो आपल्याला निकालाच्या दिवशीच कळेल आणि खडकवासला आणि बारामती या 2 मतदारसंघांमधलं लीड आणि पुरंदर तसंच भोर इथलं लीड आणि दौंड आणि इंदापूरमधलं लीड याच्यावर बारामतीतला कौल ठरेल. अंकगणित आणि मतदानाची टक्केवारी याच्यावरून काहीसं एक ट्रेंड जरी दिसत असला तरीही आपण या ट्रेंडच्या मागं न जाता कारण काय आहे की कागदावर काही दिसणं आणि प्रत्यक्षात लोकांनी कसं मतदान केलेलं आहे हे पाहणं हे बघावं लागेल. फक्त एकच भाजप असं म्हणू शकेल की 2004 नंतर बारामती मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसची मतांची टक्केवारी ही घटत चाललेली आहे. मी मगाशीच सांगितलं 71 वरून 66 वरून 48 आणि त्याच्यानंतर थोडंसं गेल्या वेळेला वाढलं होतं ते 52% गेलं होतं. पण तो एक ज्याला एक म्हणता येईल की आकडेवारीचा आणि आता अजित पवार फॅक्शन आणि अजित पवारांचे घरचे उमेदवार असल्यामुळं ना की ती एक लढत आहे ती निश्चितच चुरशीची झालेली आहे. निकाल आपल्याला कळेल. ट्रेंड तर असा दिसत होता आहे बारामतीमधला. पाहूया 4 जूनला काय होतं ते. सर बारामतीची लढाई खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आत्ताच ते प्रेडिक्ट करणं हे फारच अवघड जाणार आहे. त्यानंतर आपण पुण्याकडे जर आलो सर तर पुण्यातली लढाई ही सरळ लढाई होती. महाविकास आघाडी महायुती रवींद्र धंगेकरांचा कसब्यामध्ये करिश्मा चालला होता आणि त्यानंतर ते लगेच लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. या लढाईमध्ये पुणेकरांनी केलेलं मतदान असेल किंवा त्याची टक्केवारी असेल ह्या सगळ्या 6ही मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये पाहिली असेल तर या टक्केवारीचा ट्रेंड किंवा एकूणच पुणेकरांचा ट्रेंड पाहता ही निवडणूक कुणाला सोपी गेली असं वाटतं? पुणे हे क्लासिक केस आहे. म्हणजे जेव्हा निवडणूक लागायची होती त्यावेळेला ना एक संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता पुणे ही लोकसभेची एकमेव जागा होती की जिथं भाजप सहज निर्विवादपणे जिंकून येईल असं चित्र किंवा आकडेवारी होती. कारण काय झालं की 2014मध्ये अनिल शिरोळे यांना जवळजवळ 56% मतं पडलेली होती आणि ते निवडून आले होते. त्याच्यानंतर 2019मध्ये गिरीश बापट उभे होते. त्यांचं स्वतःचं एक नेटवर्क होतं आणि भारतीय जनता पक्ष संघ होताच. ते जवळजवळ 61% मतांनी ते निवडून आले आणि त्यामुळं त्यांचं जे लीड होतं ते जवळजवळ 3.25 लाखांचं लीड होतं आणि एवढं मोठं लीड असलेल्या मतदारसंघात
ची लढाई ही अगदी सरळ होईल असं वाटत होतं, परंतु ती एकूण या निवडणुकीत ही लढाई आता तितकीशी सरळ राहिलेली नाही आहे. याची काही कारणं आहेत. एक की मुरली मोहोळ जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांचं तिकीट खूप लवकर जाहीर झालं. जवळजवळ मला वाटतं 50-55 दिवस आधी ते जाहीर झालेले होते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार माहिती होता. त्याच्या आधी तिकीट मिळवण्यासाठी भाजपमध्ये चुरस होती, पण ती चुरस खूप लवकर संपली आणि एका अर्थाने मुरली मोहोळांना प्रचाराला मोठा अवधी मिळाला. दंगेकरांचं काँग्रेसची जी उमेदवारी आहे ती थोड्या दिवसांनी आली, फरकांनी काही दिवसांच्या. परंतु दंगेकरांनी कसब्याची पोटनिवडणूक जिंकल्यामुळं ते एक हिरो म्हणून या निवडणुकीत आले. खरं तर ती पोटनिवडणूक होती आणि पोटनिवडणुकीचा कल हा साधारणतः मुख्य प्रवाहातील किंवा मुख्य निवडणुकांच्या कलासारखा असतोच असं नाही. एका विशिष्ट पार्श्वभूमीवर कसब्याची निवडणूक झाली होती आणि तिथं भारतीय जनता पक्षाकडून ती जागा रवींद्र धंगेकरांनी खेचून आणली आणि त्यावेळेला अजित पवारांचा गट राष्ट्रवादीतून अजून फुटलेला नव्हता. त्यावेळीची जी निवडणूक झाली ती काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस अशी ती होती. आणि त्या निवडणुकीचं भारतीय जनता पक्षाचं एकूण मॅनेजमेंट जे होतं ते काहीसं त्याच्यात त्रुटी राहिलेल्या होत्या आणि धंगेकरांचा प्रचार खूप जोरात झाला होता. शिवाय धंगेकर हे कसब्यातून यापूर्वी 2दा पडलेले होते आणि तिथल्या सर्व मतदारांना ते माहिती होते. त्यांचं वैयक्तिक एक नेटवर्क होता, लोकांशी जनसंपर्क होता आणि या सगळ्यांमुळं ना दंगेकरांना ती कसब्याची निवडणूक तुलनेने सोपी गेली आणि ते अर्थातच जिंकून पण आले. आता लोकसभेचा जो मतदारसंघ आहे तो कसबा हा तुलनेने पुणे लोकसभा मतदारसंघातला सर्वात छोटा मतदारसंघ आहे. वडगाव शेरी मोठा आहे, त्याच्यानंतर कोथरूड आहे, शिवाजीनगर आहे, कॅन्टोन्मेंट, पर्वती आणि मग कसबा येतो. तर त्यामुळं पुणे शहर लोकसभा मतदारसंघ हा मोठा मतदारसंघ आहे. गेल्या वर्षीची निवडणुकीचा जर आकडेवारी बघितलं तर गेल्या वर्षी जेमतेम 50% मतदान झालं होतं. यावेळेला 3% मतदान वाढलं आहे, 53% मतदान झालेलं आहे. आणि ज्या कोथरूडवर मुरली मोहोळांची सर्वात जास्त भिस्त आहे तिथं मात्र 50% जेमतेम पोहोचलेलं आहे, 49 पॉईंट समथिंग आहे. आणि तर त्यामुळं आता बघावं लागेल की ज्या निवडणुकीत कुठल्या मतदारसंघातील मतदारांनी कुणाला मतदान केलेलं आहे. आता जर कागदावर जर बघितलं तर कोथरूड, शिवाजीनगर, पर्वती या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे आमदार आहे आणि इव्हन पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये पण भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. कसब्यात दंगेकर काँग्रेसचे आहेत आणि वडगाव शेरीमध्ये सुनील टिंगरे आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, परंतु ते अजित पवारचे गटाचे असल्यामुळे आता ते एक प्रकारे महायुतीत म्हणजे ते महायुतीचाच भाग आहेत. म्हणजे 5 विरुद्ध 1 असं चित्र आहे. पण 2019चे विधानसभेची जर तुम्ही बघितले तर पुणे कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगरची जी विधानसभेची जागा आहे ती थोड्याच फरकाने भारतीय जनता पक्षाने जिंकलेली आहे. त्याच्यामुळं तिथं काँग्रेस राष्ट्रवादीचा एक असं मतदार आहे मोठ्या संख्येने. आणि शिवाय आता तिथं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची जी काही थोडीफार मतं असतील. शिवाय रवींद्र धंगेकर हे स्वतः मनसेमध्ये एकेकाळी होते. तर त्यामुळं मनसेचे काय वर्णनिर्णय काही झाला असला तरी खालून काय काम झालेलं आहे हे आपल्याला बघावं लागेल. तर त्यामुळं कागदावर जरी पुण्याची सीट भाजपला सहज निघेल असं वाटत असली तरीही प्रचार वेगळ्या प्रकारे झालेला आहे आणि धंगेकरांनी एकदम चांगली लढत आणि दिलेली आहे. आणि फक्त त्यांच्यासमोर आव्हान आहे की भारतीय जनता पक्षाचे 61% असलेला जो मतांचा वाटा आहे त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे समजा की एक 7-8% मतं असतील, ती जरी काढली तरीसुद्धा त्यांना परंतु त्याच्या बदल्यात अजित पवार गटांचं आणि शिंदे गट पण आहे ते काय थोडंफार असेल. म्हणजे 3.25 लाखाचं लीड हे कमी करून आणि पुण्यात जे मतदान झाले ते बघता 11.5 लाख मतदान झालेलं आहे. त्यामुळे निवडून येणाऱ्या उमेदवाराला किमान 5.5-6 लाख मतं मिळवायची आहेत. गेल्या वेळेला मोहन जोशींना 3 लाखांच्या आसपास मतं मिळालेली होती. त्यामुळे 2.5-3 लाख मतं ही रवींद्र धंगेकरांना खेचावी लागणार आहेत जर जिंकायचं असेल तर. आणि आपला जो पूर्वीचा
मतदार आहे जे 6.5 लाख मतदान गेल्या वेळेला भाजपला झालं होतं, तो किमान लाखभर जरी गमावलं तरी भाजपला ते सीट्स म्हणजे मिळू शकते अशी स्थिती आहे. त्यामुळं अरिथमॅटिक हे असं सांगतं. प्रचार तर जोरात झालेला आहे. आता नेमकं काय झालेलं आहे हे आपल्याला 4 जूनलाच कळेल. पुणे आणि बारामतीनंतर आपण पाहिलं तर शिरूर हा जो लोकसभा मतदारसंघ होता तो देखील हाय व्होल्टेज होता, कारण अजित पवार यांनी थेट ओपन चॅलेंज अमोल कोल्हेंना दिलं होतं आणि अजितदादांच्या चॅलेंजनंतर त्यांना उमेदवार शोधण्यासाठी बरीच धावपळ करावी लागली. त्यामुळे शिरूरकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. यामध्ये जे मतदानाचा टक्का होता किंवा आढळराव पाटलांनी दिलेली लढत होती किंवा एकूणच ट्रेंड होता सगळा, तर तो काय सांगतो? शिरूर हा गेल्या वेळेला अमोल कोल्हे तिथून निवडून आलेले होते आणि त्याच्या आधी आपण बघितलं की तिथं आढळराव पाटील निवडून यायचे आणि आता परत आढळराव पाटील रिंगणात उभे आहेत, परंतु ते धनुष्यबाणाच्या चिन्हावर नाही आहे तर घड्याळाच्या चिन्हावर आहेत. हा एक मुद्दा, कारण ते जेव्हा निवडून येत होते ते धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून येत होते. अमोल कोल्हे गेल्या वेळेला घड्याळाच्या चिन्हावर निवडून आले होते, यावेळेला त्यांना तुतारी हे चिन्ह मिळालेलं होतं शरद पवार गटाचं. अमोल कोल्हे जेव्हा निवडणूक जाहीर झाली तेव्हा जे पुण्याच्या बाबतीत म्हटलं जात होतं की भाजप सहज जिंकू शकेल, तसं शिरूरच्या बाबतीत असं म्हटलं जात होतं की अमोल कोल्हे सहज जिंकून येतील. एकतर अमोल कोल्हेंचं एक स्वतःचं खासदार म्हणून जरी ते असले तरी त्याच्यापेक्षा जास्त लोकप्रिय आहेत ते अभिनेते म्हणून आहेत, त्यामुळं अभिनेते म्हणून असलेली त्यांची लोकप्रियता. दुसरं म्हणजे की त्या शरद पवारांना मानणारा वर्ग. तिसरा मुद्दा की अमोल कोल्हे एकेकाळी शिवसेनेतही होते, त्यामुळं शिवसेनेचा मतदार आणि आता उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्याबरोबरच असल्यामुळं तो एक भाग. आणि दुसरं की तिथली जातीय समीकरणं. तर ह्या सगळ्यामुळं अमोल कोल्हेंना ती निवडणूक सोपी जाईल असं चित्र होतं. अगदी बारामतीची इलेक्शन चालू होती तोपर्यंत असं होतं, पण बारामतीचं मतदान 3ऱ्या टप्प्यात होतं. ते बारामतीचं मतदान संपल्यानंतरचा आठवडाभर हा मिळाला 4थ्या टप्प्याच्या मतदानासाठी प्रचाराला. आणि या प्रचारामध्ये अजित पवारांनी शिरूर मतदारसंघ पिंजून काढला. विशेषतः भोसरी, हडपसर आणि आणखीन काही आंबेगाव इकडं त्यांनी जोरदार प्रचार केला आणि जसा त्यांनी बारामतीत प्रचार केला तसाच त्यांनी तो प्रचार तिथंही केला. आणि त्याच्यामुळं शिरूर आणि शिवाय त्याच्यानंतर अशी चर्चा सुरू झाली की अमोल कोल्हेंच्या विरोधात पण नाराजी आहे, ते मतदारसंघाकडे फिरकले नाहीत अशी एक चर्चा होती. आणि त्याच्यामुळं अमोल कोल्हेंना जाहीर करावं लागलं की आता मी पुढील 5 वर्षे अभिनय करणार नाही आहे म्हणून. म्हणजे ही एक प्रकारची रिॲक्शन पण होती. त्याच्यामुळं शिरूरमध्ये नंतरच्या टप्प्यात जे झालं त्याच्यामुळं मतदान कितपत फिरू शकतो हे आपल्याला बघावं लागेल. कारण काय आहे, परत अजित पवारांचे गटाचे आमदार तिथं आहेत, ते काय करतात. वळसे पाटील हे दुर्दैवाने अपघातामुळं प्रचारात फिरले नाहीत, परंतु त्यांचा म्हणून मानणारा जो काही त्यांचा मतदारसंघ आहे आणि वर्षानुवर्षे एक आढळराव आणि वळसे पाटील यांच्यात एक गणित पण होतं. तर ते सगळं पाहता आपल्याला आता बघावं लागेल की नेमकं काय झालेलं आहे आणि अमोल कोल्हेंना सहज सोपी वाटणारी निवडणूक किती टफ गेलेली आहे आणि आढळराव परत आपली गेलेली सीट 2019मध्ये खिचून आणतात का हे आपल्याला आता कळेल 4 जूनला. सर, आता 3 पुण्यातले हे महत्त्वाचे झाले. 4था मतदारसंघ मावळ येतो. त्या ठिकाणी शिंदे विरुद्ध ठाकरे अशी लढत होती, कारण तिथं प्रचार गद्दारी विरुद्ध खुद्दारी असा सगळा प्रचार झाला. ठाकरेंनी ऐन वेळेस उमेदवार आयात करून लढवला. बारणेंना ही लढाई सोपी वाटत होती का? कारण ज्या पद्धतीने बारणेंनी संसदरत्न पुरस्कार मिळवले आणि तसा प्रचारही त्यांनी केला. सेनेचा एक मतदार पण त्या ठिकाणी आहे, भाजपचाही मतदार त्या ठिकाणी आहे. या सगळ्या विभागाचा आहे आणि ठाकरेंची जी सहानुभूती आहे जी कर्जतच्या खालच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत होती मोठ्या प्रमाणात प्रचारामध्ये, तर त्या सहानुभूतीचा फायदा वाघेरेंना होऊ शकतो का, की बारणे या ठिकाणी आपला पुन्हा एकदा हा गड राखू शकतात? मावळ मतदारसंघ हा इंटरेस्टिंग आहे, कारण त्याचे 3 मतदारसंघ पुणे जिल्ह्यात आहेत आणि उर्वरित 3 जे आहेत ते रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. त्यामुळे एक प्रकारे हा कोकण आणि घाट ओलांडून वर आल्यानंतरचा असा म्हणजे मुंबई पुणे या
दोन महानगरांना जोडणारा मतदारसंघ आहे एका अर्थाने. आणि त्यामुळं झालं आहे काय की हा मतदारसंघ जेव्हापासून झाला आहे तेव्हापासून या मतदारसंघावर वर्चस्व अर्थातच पुणे जिल्ह्याचं राहिलेलं आहे. आणि गेल्या वेळेला तिथं बारणे शिवसेनेचे हे चांगल्या मतांनी चांगल्या फरकाने निवडून आलेले होते पार्थ पवार समोर असतानाही. त्यावेळेला अशी चर्चा झाली होती, परंतु पार्थ पवार किंवा अजित पवारांचा इतकासा प्रभाव तिथं पडलेला नव्हता. 14मध्ये तिथं बारणे निवडून आले होते. त्यावेळेला एक तिरंगी लढत झाली होती आणि त्यावेळेला लक्ष्मण जगताप हे अपक्ष उभे होते. आणि परंतु बारण्यांची जी मतांची टक्केवारी आहे ती वाढत चाललेली आहे. या म्हणजे ती 14 असेल 19 असेल. आता यावेळेला त्यांच्यासमोर आव्हान संजोग वाघेरेंचं आहे की हे शिवसेनेच्याच 2 गटांमधली समोरासमोरची लढाई आहे. संजोग वाघेरे यांचा स्वतःचा असा एक मतदार आहे. परंतु आपण मगाशी बोललात की बारणे जे आहेत की एकतर संसदेतली त्यांच्या कामगिरीबद्दल ते सतत बोलत असतात आणि ते योग्य आहे. ते जर त्यांनी कामगिरी तशी केलेली असेल तर ते कुणीही ते स्वतःच्या कामाबद्दल बोलणार. एक दुसरं असं की चिंचवड असेल किंवा मावळ असेल. मावळमध्ये जरी विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला असला तरी तो भारतीय जनता पक्षाचाच होता मूळ आणि तो आत्ता अजित पवार गटाचाच आहे. त्याच्यामुळं ती एक त्यांच्यासाठी पथ्यावर पडलेलंच गोष्ट आहे. आणि शिवाय घाटाच्या खाली म्हणजे जे आहे की तिथंही जे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचं आहे तो एक त्यांना फॅक्टर मिळू शकेल. पण तिथं उद्धव कारण ते कोकण येत होतो. कोकण आल्यामुळं मुंबई आणि कोकण म्हटलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं एक तिथं सहानुभूती आणि वर्चस्व आपल्याला दिसतं. आता त्यामुळं तिकडं काय रिॲक्शन आहे आणि ती किती आहे, कारण तिथं परत ते ठाण्याला लगत असल्यामुळं तिथं एकनाथ शिंदेंचा पण तिथं वर्चस्व आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणाच्या मागं तिथले मतदार जास्त जातात आणि ह्या इथल्या मतदार चिंचवड असेल किंवा मावळ असेल इथल्या मतदारसंघांमध्ये बारणे त्यांचा वर्चस्व कसं वाढवतात याच्यावर मावळचा निकाल असेल. तुलनेने आप्पा बारणेंना सोपी वाटत असलेली ती होती, परंतु संजय वाघेरेंनी चांगली लढत दिलेली आहे. आणि आता आपल्याला पाहायचं आहे, कारण काय आहे की तुम्ही म्हणाला तसं ते शिवसेनेच्याच 2 गटात असल्यामुळं तो गद्दारीचा मुद्दा तिथं आहे. तर आणि तो एकूण महाराष्ट्रात जिथं जिथं शिवसेनेचे दोन्ही गट समोरासमोर आहेत तिथं तो अधिक प्रकर्षाने आहे. तर आता आपण बघूयात तिथं काय होतं ते. सर त्यानंतर आपण साताऱ्यात जर पाहिलं पुणे जिल्ह्यानंतर तर त्या ठिकाणी शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे यांची लढत होती. उदयनराजे यांना उमेदवारी मिळण्यासाठी खूप उशीर झाला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची उमेदवारी आधीच जाहीर करून टाकली होती. अशा वेळेस उदयनराजेंना प्रचार करायला कमी वेळ मिळाला का, किंबहुना ही लढाई शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे असे न होता शरद पवार विरुद्ध उदयनराजे अशी होताना काहीशी दिसली. पवारांनी त्या ठिकाणी बऱ्याच सभा देखील घेतल्यात उदयनराजेंच्या पराभवासाठी आणि साताऱ्यातली पावसाची सभा तर ती तारून गेली होती त्यावेळेस राष्ट्रवादीला. यावेळेसचा ट्रेंड काय सांगतो? साताराचं गंमत अशी आहे की 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये उदयनराजे राष्ट्रवादी पक्षाकडून निवडून आले होते. मग नंतर ते भारतीय जनता पक्षात गेले आणि त्यामुळं विधानसभेबरोबरच सातारा लोकसभेची पोटनिवडणूक झाली आणि त्या एकतर 6 महिन्यांच्या अंतराने उदयनराजेंमुळं ती पोटनिवडणूक लागलेली होती. तर त्याची पण एक रिॲक्शन होती. शरद पवारांनी त्यावेळेला जो प्रचार केला आणि एक आयकॉनिक इमेज शरद पवारांची पावसात भिजून केलेल्या प्रचाराची जी झाली, महाराष्ट्रभर देशभर त्याची चर्चा झाली आणि मग तिथं उदयनराजेंना ती निवडणूक गमवावी लागली. आणि आत्ता जे परत उभे आहेत ते भारतीय जनता पक्षाकडून उभे आहेत आणि त्यांना उमेदवारी ती हवी होती आणि ती सीट ही NCPची आहे म्हणजे अजित पवार गटाची आहे का भारतीय जनता पक्षाची आहे याच्यावर पण थोडा खल झाला. त्याच्यानंतर उदयनराजेंना कारण ते 19च्या पोटनिवडणुकीत पडलेले असल्यामुळं ती मिळणार का असं एक ती चर्चा होती, जरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली असली. पण अखेर ती झाली. त्यांना
उदयनराजेंनी त्यांच्या पद्धतीने तो प्रचार केला. अजित पवारांनी पण नंतर त्यांच्यासाठी प्रचार केला आणि त्यांनी राज्यसभेचं आश्वासन पण तिथं दिलेलं आहे. आणि काँग्रेस NCPची शरद पवारांसाठी सातारा जिल्हा महत्त्वाचा आहे. आणि एकतर ज्या महाराष्ट्राच्या निवडणुकीला कलाटणी देणारा जो मोमेंट होता 19 ऑक्टोबर विधानसभा आणि ह्या लोकसभा पोटनिवडणुकीतला, तो त्यांना तिथं मिळालेला होता. त्यामुळं तिथली निवडणूक जोरात झालेली आहे, अतिशय चुरशीची झालेली आहे. आणि एकूण कल बघता उदयनराजेंच्या, मी जे मतांच्या टक्केवारीबद्दल बोलतो, तर 14 असेल, 19 असेल किंवा पोटनिवडणूक असेल, तर तिथं भाजपची म्हणा किंवा युतीची म्हणा असा एक मोठा काही व्होट बँक नाही आहे तिथं. तो जी काही व्होट बँक आहे ती राजेंची आहे किंवा काँग्रेस आघाडीची आहे, म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता तिथं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे. त्यामुळं आता तिथं काय कल आहे, थोडंसं काय प्रतिकूल स्थिती आहे अशी चर्चा अगदी सुरुवातीच्या काळात होती. परंतु नंतर अजित पवारांचा प्रचार, उदयनराजेंनी पण जे काही हे केलेलं आहे त्या याच्यात त्यांनी प्रतिकूलतेला अनुकूलता करून घेतलेली आहे का किंवा कसं, हे आपल्याला आता निकालानंतरच कळेल. सर, साताऱ्यानंतर आपण दुसरी लढाई जी राजघराण्यातली म्हणतो आपण, ते शाहू छत्रपती महाराज कोल्हापूरमधून लढत आहेत. त्या लढाईकडे कसं पाहतात? कारण ती जी लढाई होती त्या ठिकाणी सुरुवातीला शाहू महाराजांसाठी वातावरण अगदी सोपी लढाई दिसत होती आपल्याला, पण मंडलिकांनी प्रचार जोरदार केला आणि ती लढाई अतिशय टफ झालेली आपल्याला पाहायला मिळते. कोल्हापूरचा जो संघर्ष आहे, कोल्हापूर जिल्हा हा एक वैशिष्ट्यपूर्ण जिल्हा आहे. तिथं पक्षाधिष्ठित राजकारण होतंच, पण पक्षाच्या जोडीनेच तिथं गटातटाचं राजकारण पण खूप मोठ्या प्रमाणावर होतं. म्हणजे त्यामुळं ना की कोल्हापूरचं राजकारण समजून घ्यायचं म्हणल्यावर गटातटाला पण समजून घ्यावं लागतं. आणि याच्यामुळं ना की बाहेरच्यांना एक साधं सुलभीकरणाचं की तिथं काय काँग्रेस जिंकणार आहे का शिवसेना जिंकणार आहे असं जेव्हा विचारलं जातं, त्याचबरोबर असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात कोणता गट कोणाबरोबर आहे आणि तो कसं मतदान करतो आहे. आपण जर बघितलं 2014 असेल, 2019 असेल, 19ची निवडणूक तर खूप प्रतिष्ठेची झाली होती आणि तिथं शरद पवारांनी पण जोर खूप लावला होता महाविकास आघाडीसाठी 19मध्ये. आणि आमचं ठरलं हे जे तिथलं एक कॅचलाईन होती ती 19च्या निवडणुकीची, ती तिथून आलेली होती. आता याही निवडणुकीमध्ये जेव्हा ती ॲक्च्युली सीट जी आहे ती शिवसेनेची आहे कोल्हापूरची, आणि शाहू म्हणजे तिथल्या महाराजांनी जेव्हा निवडणूक लढवायची ठरवली तर त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला काँग्रेसकडून निवडणूक लढवायची आहे. आणि महाविकास आघाडीचा विचार करून शिवसेनेने ती सीट त्यांच्यासाठी सोडली. आणि त्यावेळेला एक असं चित्र होतं की महाराजांना ही निवडणूक खूप सोपी आहे आणि तशी चर्चा पण झाली. परंतु मी मगाशी गटातटाचं जे बोललो तर कोल्हापुरात जे 3-4 गट आहेत, म्हणजे मंडलिक गट आहे, महाडिक गट आहे, बंटी पाटलांचा एक गट आहे आणि मुश्रीफांचा गट आहे. आणि आता असं झालेलं आहे की एक बंटी पाटलांचा जर गट सोडला तर मंडलिक गट, महाडिक गट आणि मुश्रीफ गट हे आता शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवाराबरोबर आहेत. तर फक्त आता ही कागदोपत्री दिसते परत. आता ॲक्च्युली या सर्व गटांनी कितपत काम केलेलं आहे आणि महाराजांच्यासाठी कोल्हापूरची जनता किती जोर लावून मतदान करते. कारण राजघराणं कोल्हापुरात यापूर्वी पडलेलं पण आहे, त्यामुळं तिथं एक गादीला मान दिला जातो पण मत दिलं जातंच असं नाही, असं तिथले लोक म्हणतात. पण त्यामुळं आता हे बघावं लागेल की यावेळेला गादीला मानही दिला गेलेला आहे आणि गादीला मतही मिळालेलं आहे की नाही हे आपल्याला निकालानंतर कळेल. यामध्ये अजून एक मला कोल्हापूरच्या संदर्भात प्रश्न असा होता की तुम्ही जसं गटातटाचं बोललात तर तिथं 3M फॅक्टर फार महत्त्वाचा यामध्ये चालला आहे, मंडलिक, महाडिक आणि मुश्रीफांचा. तर त्याचा फायदा होऊ शकतो का? मी मगाशीच म्हटलं ना, आता कागदोपत्री तरी 3 विरुद्ध 1 असं दिसतं ना. तिथले 4 प्रभावशाली गट आहेत, त्यातले 3 मंडलिकांकडं आहेत, म्हणजे मंडलिक, महाडिक, मुश्रीफ आणि 1 बंटी पाटील. पण त्यांनी तितकासाच जोर लावलेला आहे. महाविकास आघाडीचे सर्व नेते म्हणजे शरद पवार असतील, उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, यांनी तिथं जोरदार सभा केलेल्या आहेत, जोरदार. आणि एकनाथ शिंदे स्वतः तिथं येऊन बसलेले होते, त्यांनीही केलेलं आहे. मोदींची सभा तिथं झालेली आहे. आणि एकूण
वातावरण जे आहे तिथलं खूप जोरात झालेलं आहे. आणि हा आता आपल्याला हे कधी कधी काय होतं ना, अरिथमॅटिक आहे ना, की हे कागदावर आपल्याला खूप सहज दिसतं की 2+2 बरोबर 4 होत असतात, परंतु राजकारणात दुर्दैवाने ते नेहमी 2+2 बरोबर 4 होतातच असं नाही. जसं मी म्हटलं ना की नेते, गट, मतदार हा फॅक्टर फार महत्त्वाचा आहे. आणि तो मतदार काय करतो, म्हणजे कोल्हापूरच्या बाबतीत तो गादीला कितपत न्याय देतो, गादीला किती मानतो हे दाखवेल. त्याच्यानंतर शिवसेना फोडल्याचं जो काही जर असलाच तिथं राग, तर तो राग कसा व्यक्त करतो, NCP फोडल्याचा जर असलाच राग तर तो कसा व्यक्त करतो. या 3 गोष्टींवर, म्हणजे तुम्ही जे 3 M म्हटलात त्याच्यापेक्षा मी या 3 गोष्टींना महत्त्व देतो की या 3 गोष्टींवर तिथला निकाल ठरेल. शेजारचाच मतदारसंघ तो हातकणंगलेमध्ये, तिथं तिरंगी लढत होते. राजू शेट्टी असतील, सत्यजित आबा असतील आणि धैर्यशील माने असतील जे विद्यमान खासदार आहेत. तिथं धैर्यशील यांच्या विरोधात जी अँटी इन्कम्बन्सी दिसत होती सगळी उघड. राजू शेट्टी गेल्या निवडणुकीत पराभूत झाले होते आणि सत्यजित पाटील जे आहेत तर त्यांचंही वजन मोठ्या प्रमाणात होतं. म्हणजे ही जर आपण पाहिलं पश्चिम महाराष्ट्रातली ज्या 2 तिरंगी लढती मोठ्या होत आहेत त्यातली ही सगळ्यात महत्त्वाची वाटते. इथं ट्रेंड मतदानाचा काय होता आणि काय वाटतं? हातकणंगलेची जी निवडणूक आहे ना ती तिरंगी झाल्यामुळं इंटरेस्टिंग वाटते. आणि परत 2014पासून आपण बघितलं तर 2014ला तिथं राजू शेट्टी निवडून आले होते आणि त्यावेळेला त्यांना युतीचा पाठिंबा होता. 2019मध्ये धैर्यशील मानेंनी त्यांचा पराभव केला. आणि आता धैर्यशील माने शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे धनुष्यबाण चिन्हावर आहेत. आणि त्याच्यानंतर राजू शेट्टी एक स्वतंत्रपणे लढत आहेत. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे सत्यजित पाटील हे उभे आहेत. आणि आता तिथं झालं काय आहे की एक धैर्यशील मानेंच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी आहे अशी चर्चा गेल्या 6 महिन्यापासून तिथं चालू आहे की त्यांच्या विरोधात. आणि काय असतं की कुणीही सत्ताधारी असला ना तर सत्ताधाऱ्याच्या विरोधात एक अँटी इन्कम्बन्सी असते. त्याच्यानंतर स्थानिक गट तट तुम्ही 5 वर्षांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना कसं सांभाळलात, त्यांच्यासाठी तुम्ही काय काम केलेलं आहात, त्याच्यानंतर कोणाला बळ दिलं आहे, कोणाला बळ दिलेलं नाही आहे. आणि त्याच्यात तिथं शिवसेनेची फूट घडलेली आहे. आणि आता राजू शेट्टी पण तिथं उभे आहेत. राजू शेट्टीचं तुम्ही बघितलं तर एक 14 साली ते जेव्हा निवडून आलेले होते त्यावेळेला एक भाजप शिवसेनेच्या मतांचे पाठिंबा त्यांच्या मागं होता. त्याच्यानंतर 19 साली ते पडले त्यावेळेला त्यांच्या मागं काँग्रेस आघाडीचा एक मतांचा पाठिंबा होता. यावेळेला त्यांच्याकडं ना भाजप सेनेचा पाठिंबा आहे ना काँग्रेस आघाडीचा पाठिंबा आहे. आणि त्यामुळं मग त्यांची स्वतःची जी मतं आहेत ती अधिक एक शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता आणि आपण आपला शेतकरी नेता निवडून यायला पाहिजे अशी जी धारणा असणारे मतदार आहेत ते राजू शेट्टींबरोबर किती जातात. धैर्यशील मानेंनी गेल्या वेळेला जी मतांची त्यांना मिळालेली होती त्यातली किती मतं ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची होती ती शिवसेनेच्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जातील. आणि तिथं जो काही महाविकास आघाडीचा घटक म्हणजे अजित पवार गटचा राष्ट्रवादीचं काही मतं असतील ती धैर्यशील मानेंना किती मिळतात आणि भाजपची जी काही आहेत. तर त्यामुळं ना हे आकडेवारीने जरी बघितलं तर आपण की एक साधारणतः असं होऊ शकतं की एक 33 असं कागदावर दिसतं. पण यातलं कोणीतरी एकाला 33 पैकी खूप लूज करावं लागणार आहे म्हणजे गमवावं लागणार आहे. कदाचित ते 20-22% येऊ शकतील. एक कुणाला तरी त्याचा फायदा होऊन ते 45-46% जातील. एक कदाचित 35-36-38% येतील. आणि त्यामुळं जो कोणी निवडून येईल तेव्हा अर्थातच 51% मतं घेऊन काही निवडून येणार नाही. तिरंगी लढत आहे पण तो किमान 42-46% मतं घेऊन त्याला निवडून यावं लागेल. तेवढा जोर कुणी लावलेला आहे आणि तेवढ्या विरुद्ध वातावरण कुणाच्या विरोधात आहे याच्यावरनं तिथला निकाल ठरेल. म्हणजे हातकणंगलेची लढाई ही प्रचंड टफ दिसते कागदावर तरी. दुसरं आपण तिरंगी लढत पाहिली तर सांगलीमध्ये होती. सांगलीमध्ये हा महाविकास आघाडीमध्ये प्रचंड वाद आपल्याला पाहायला मिळाला.
विशाल पाटलांना उमेदवारी द्यायची, त्यावरनं वाद झाला सगळा. दुसरीकडे भाजपचा उमेदवार तर विद्यमान खासदारांना त्यांनी उमेदवारी त्या ठिकाणी दिलेलीच होती. या तिरंगी लढतीमध्ये तुम्ही कसं पाहतायत की तर उद्धव ठाकरेंनी जो उमेदवार दिला त्या उमेदवाराला विरोध काँग्रेसने केला होता सुरुवातीच्या काळामध्ये, मात्र महाविकास आघाडीने त्या उमेदवाराचं काम केलं का, की विशाल पाटील त्या ठिकाणी थोडे जायंट किलर ठरू शकतात असं आपण म्हणू शकतो? सांगलीची ही मला वाटतं तिरंगी लढत होण्याची दुसरी वेळ आहे. गेल्याही वेळी तिथं तिरंगी लढत होती. तिथं वंचित बहुजन विकास आघाडीचे जे गोपीचंद पडळकर होते त्यांनी मला वाटतं गेल्या वेळेला तिथं एक 28 ते 30% मतं घेतलेली होती आणि त्यामुळं संजय काका पाटील जे भारतीय जनता पक्षाचे होते त्यांना विजय अधिक सुकर झाला होता. सांगलीमध्ये जर 2014पासून आपण बघितलं ना तर मी जे पुण्याच्या बाबतीत सांगत होतो की पुण्यात भाजपच्या मतांच्या टक्केवारीत 14 नंतर 19ला वाढ झाली होती. सांगलीत तसं झालेलं नाही आहे. सांगलीत 14 साली जी मतांची टक्केवारी होती ती 19 साली भाजपकडे राहिली नाही. कदाचित त्याचं कारण असं असेल की तिथं तिरंगी लढत झाली आणि पडळकरांनी मतं चांगली घेतली आणि त्यामुळं त्यावेळेला विशाल पाटील जे उभे होते त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यावेळेला विशाल पाटील अपक्ष म्हणून उभे आहेत आणि त्यांच्यामुळं ती तिरंगी लढत झालेली आहे. परंतु काँग्रेसचा सांगलीतल्या काँग्रेसचा जो पाठिंबा होता किंवा तिथल्या काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांना विशाल पाटील हवे होते. परंतु मगाशी मी बोललो की कोल्हापूरची जी सीट आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने सोडली होती, त्यामुळं त्यांना काँग्रेसची एक जागा घ्यायची होती ती त्यांनी सांगलीची घेतली आणि तिथं त्यांनी त्यांचा उमेदवार उभा केला आणि त्या उमेदवाराच्या विरोधात खूप नाराजी झाली. विशाल पाटलांनी पक्षश्रेष्ठींपर्यंत धाव घेतली परंतु काही झालं नाही आणि काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीर सभेत महाविकास आघाडीचा सहभाग घेतला असला तरी त्या जाहीर सभेत पण त्यांनी सुनावायला कमी केलेलं नाही आहे की आमची जी सीट होती ती इथली त्याच्याबद्दलचं. त्यामुळं एक सांगलीत काँग्रेसचं काँग्रेस जनांचा जो कल आहे तो कुणाकडं आहे हे दिसतं आणि त्यामुळं विशाल पाटलांमुळं झालं असं आहे की जे मुख्य विद्यमान खासदार आहेत ते थोडेसे बाजूला सरकले. विशाल या चुरस तर झालीच आणि आता त्यामुळं काँग्रेस विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध विद्यमान खासदारांचा भारतीय जनता पक्ष अशी ती निवडणूक आहे. त्यांच्याकडं सतत एक 45% मतं आहेतच त्यांची. त्याच्यात आता उद्धव बाळासाहेब ठाकरेची जी मतं आहेत ती किती होती ती या निवडणुकीत कळेल. तिथं राष्ट्रवादीचा जो गट आहे तो पण जयंत पाटलांना मानणारा शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस जास्त आहे. त्यामुळे अजित पवारांचं तिथं कितपत हे आहे आपल्याला ते बघावं लागेल. त्यामुळे ही चुरशीची झालेली आहे आणि या तिरंगी लढतीतली मुख्य लढत ही म्हणजे भाजप विरुद्ध शिवसेना आहे का शिवसेना विरुद्ध काँग्रेस आहे का काँग्रेस विरुद्ध भाजप आहे. ह्या म्हणजे काँग्रेस बंडखोर विशाल पाटील हे आपल्याला आता निकालानंतर कळेल. चित्र तर असं दिसतंय की ही बंडखोर विरुद्ध काँग्रेस अशी झाली असं एक चर्चा आहे. प्रत्यक्षात आता काय आहे तिथं भारतीय जनता, कारण मी म्हटलंच की आपण मतांच्या जी मिळवलेली मतं असतात ना त्यातली वरची जी मतं आहेत ती काढली म्हणजे जर 2014पासून भाजपला जर तिथं सातत्याने 45% वरची मतं मिळत असतील तर एक त्यांचा स्वतःचा म्हणून एक 30% 35% मतं असतात. तर ती मतं किती कमी होतात किंवा किती वाढतात याच्यावर तिथला निकाल ठरेल. आणि जे मी हातकणंगलेच्या बाबतीत सांगितलं तेच इथंही सांगेन की जो कोणी एक 42 ते 45% पर्यंतची मतं खेचेल तो तिथलं निवडून येईल. सर यामध्ये एक इंटरेस्टिंग फॅक्ट अशी होती की त्यात मतदानाचा जो दिवस होता सांगलीमधला त्या दिवशी विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे एकत्र दिसले एका जागेवर आणि जो मतदान करताना जो फोटो होता तो सोबत त्यांनी दाखवला विशाल पाटील यांनी विश्वजित कदम यांनी, कारण विश्वजित कदम यांनी ताकद खूप लावली होती विशाल पाटलांसाठी. तो कुठेतरी सायलेंट मेसेज होता का मतदारांसाठी? मी तुम्हाला सांगितलं ना की जाहीर प्रचार सभेत विश्वजित कदम बोललेले पण आहेत ना. मी म्हटलं ना की त्यांनी सुनावायलाही कमी केलं नाही आहे ना, तर तो सांगलीतल्या काँग्रेस जनांचा कल हा लपून राहिलेला नाही आहे. त्यामुळं आता तिथं काय होतं ते बघायचं. लपून राहिलेला नाही आहे काँग्रेस जनांचा कल.
नक्कीच. त्याच्यानंतर आपण सोलापूरमध्ये जर पाहिलं तर सोलापूरचे 2 मतदारसंघ दोन्ही तितकेच इंटरेस्टिंग आहे. आपण माढ्याबद्दल आधी बोललात, कारण माढा लोकसभा मतदारसंघामध्ये स्वतः शरद पवारांनी प्रचंड ताकद लावली होती. आधी महादेव जानकर यांच्यासोबत बैठका झाल्या, त्यानंतर मोहिते पाटलांसाठी त्यांनी मोहिते पाटील आपल्याकडे यावेत यासाठी पुण्यातून शिलेदार 3 महिने अकलूजला शिवरत्न बंगल्यावरच बसून ठेवला होता म्हणावं लागेल. तर माढा हा शरद पवारांना इतका महत्त्वाचा नक्की का वाटतो आणि माढ्यामध्ये शरद पवारांची जादू यावेळेस चालेल? शरद पवार माढा महत्त्वाचा वाटतो कारण ते माढ्यातून एकदा त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि सोलापूर जिल्हा हा त्यांच्यासाठी नेहमीच महत्त्वाचा राहिलेला आहे. त्यांच्या बॅकयार्डचा जिल्हा आहे तो. पुणे जिल्ह्यात जरी ते पुणे जिल्ह्यातले असले तरी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात अगदी सुरुवातीपासून शरद पवारांनी लक्ष घातलेलं आहे त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या याच्यातून. आणि शरद पवारांना मानणारा एक मोठा घटक सोलापूर जिल्ह्यात आहे. त्याच्यामुळं शरद पवारांसाठी माढ्याची सीट ही अर्थातच महत्त्वाची आहे. माढ्याच्या बाबतीत असं झालेलं आहे की थोडंसं ते फुटबॉलच्या खेळासारखं होतं की तुम्ही मध्यंतरानंतर गोल पोस्ट बाजू बदलतात. तसं आता माढ्यामध्ये काय झालेलं आहे की बाजू बदललेले आहेत. गेल्या वेळेला भाजपचे जे उमेदवार होते रणजितसिंह नाईक निंबाळकर त्यांच्याबरोबर विजयसिंह मोहिते पाटील होते आणि त्यामुळं संजय शिंदे हे तर विरोधी उमेदवारच होते काँग्रेसचे. आता रणजितसिंह नाईक निंबाळकर बरोबर संजय शिंदे आहेत. कारण का तर मोहिते पाटलांच्या घरात उमेदवारी जाहीर झालेली आहे. धैर्यशील मोहिते पाटील तिथून निवडणूक लढवतात की ज्यांचं एक माळशिरस मतदारसंघात वर्चस्व आहे. आता माढा मतदारसंघात 4 विधानसभा मतदारसंघ हे सोलापूर जिल्ह्यातले आहेत आणि 2 सातारा जिल्ह्यातले आहेत. आणि हा इथलं जे राजकारण आहे ते राजकारण हे साखरेचं पण आहे, इथलं राजकारण कारखानदारीचं आहे, इथल्या राजकारणामध्ये एक काही जातीचे गट मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळं त्या गटाचं त्या जातीचं पण एक राजकारण आहे. आणि माढ्यात जर आपण बघितलं तर 2014 साली शरद पवार जेव्हा उभे होते 2009 साली तेव्हा ते अतिशय सहजपणे तिथून जिंकून आले होते. तिथं 14 साली जी विजयसिंह मोहिते पाटील उभे होते तेही तिथून जिंकून आलेले होते. 19ला त्यांची सीट पडली आणि तिथं कारण मोहिते पाटील हे भाजपमध्ये आलेले होते, त्यांनी यांना मदत केलेली होती. आता त्यामुळं आपल्याला आता हे बघावं लागेल की यांची जागा मोहिते पाटलांनी उमेदवारी केली तिथनं लढले ते. आणि हे जे शिंदे घटक आहे तो आता रणजितसिंह नाईक निंबाळकरांबरोबर आहे. आणि काही छोटे किंवा काही पॉकेट्समधले जे होते महादेव जानकरांबद्दल चर्चा होती, पण महादेव जानकर हे अजित पवारांबरोबर गेले आणि परभणीतून त्यांनी निवडणूक लढवली. आणि परंतु मग उत्तम जानकरांचा तिथं विषय आला आणि उत्तम जानकरांबद्दल बोललं गेलं. त्याच्यानंतर ते पाटील बाळासाहेब पाटील तर तो विषय तिथं होता. तो मग फडणवीसांनी लक्ष घालून तिथं एक तिथलं गणितं आपल्या बाजूनी करण्याचा प्रयत्न केला. हा जो मतदारसंघ आहे ना इथं खूप लँडस्लाईड व्हिक्टरीज झालेल्या नाही आहेत. म्हणजे पहिल्यांदा पवारसाहेबांचा सोडला तर इथं त्यामुळं काय आहे की आता बघावं लागेल की जोर किती आणि कसा लावलेला आहे. आणि ज्या अर्थी ही पवारसाहेबांनी म्हणजे शरद पवारांनी लक्ष घातलेलं आहे, देवेंद्र फडणवीसांनी पण लक्ष घातलेलं आहे. माढ्यासाठी मोदींनी सभा पण घेतलेली आहे. आणि रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे तिकीट हे खूप आधी जाहीर झालेलं होतं, जसं पहिल्याच टप्प्यात जसं पुण्याचं झालेलं होतं. आणि त्यावेळेला त्यांच्या तिकीटात त्यांच्या उमेदवारीच्या विरोधात खूप नाराजी व्यक्त झालेली होती. आणि तसं असूनही भाजपनी त्या उमेदवारीवर भाजप ठाम राहिला आणि ती निवडणूक लढली गेली. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं पुढं काय झालेलं आहे ते. आता इंटरेस्टिंगली कोणता घटक कसं मतदान केलेलं आहे, त्याच्यानंतर जुने हिशोब कशा प्रकारे चुकते केले गेलेले आहेत याच्यावरून तिथलं आपल्याला कळेल. नक्कीच सर, माढा पण इंटरेस्टिंग आहे. तसं सोलापूरमध्ये सुद्धा इंटरेस्टिंग लढाई म्हणावी लागेल, कारण प्रणिती शिंदे त्या ठिकाणी रिंगणात आहेत आणि दुसरीकडे भाजपकडनं राम सातपुते तिथे गेलेले आहेत, माळशिरसचे आमदार, जे माळशिरसमध्ये सुद्धा बाहेरचा उमेदवार म्हणून तिथून निवडून आले होते. सोलापूरमध्ये गेले त्यावेळेस त्यांना बाहेरचा उमेदवार म्हणून त्यांच्या विरोधात प्रचार सुरू केला. ती निवडणूक बाहेरचा उमेदवार म्हणून प्रचार ज्यावेळेस काँग्रेसने सुरू केला होता. दुसरीकडे राम
सातपुते यांनी हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने त्या ठिकाणी मांडला. सोलापूरमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा चालू शकतो का? कारण सोलापूर हा मतदारसंघ जर पाहिला आपण जातीय समीकरण पाहिले तिथं, तर त्या ठिकाणी वंचितचा सुद्धा मोठा मतदार होता. आपण 2019च्या निवडणुकीमध्ये पाहिला असेल. यंदा ही प्रणिती शिंदे यांना निवडणूक सोपी वाटते का? कारण राम सातपुते हा नौखा चेहरा भाजपने त्या ठिकाणी दिलेला आहे. सोलापूरचं मतदार म्हणजे सांगलीचं बोललो ना, तसंच सोलापूरचं पण थोडंसं आहे. 14 साली जी मतांची टक्केवारी भाजपला मिळालेली होती ती 19 साली राहिलेली नव्हती. आणि 19मध्ये काय झालं होतं की भारतीय जनता पक्षाचे जय सिद्धेश्वर महाराज उभे होते आणि सुशीलकुमार शिंदे काँग्रेसकडून उभे होते आणि तिथं वंचितचे स्वतः प्रकाश आंबेडकर उभे होते आणि त्यांनी जवळजवळ 15-16% मतं मिळवलेली होती. आणि त्यांना मिळालेली मतं आणि सिद्धेश्वर महाराजांनी मिळवलेल्या विजयाचा फरक हा साधारणतः तेवढाच होता. म्हणजे त्यावेळेला आपण कागदोपत्री गणितीय आकलन करून म्हटलं तर त्यावेळेला तिरंगी लढतीचा फायदा भाजपला झाला असं म्हणता येऊ शकतं. आणि यावेळेला ही लढत तिथं तिरंगी नाही आहे. आणि भारतीय जनता पक्षाचं काय झालेलं आहे की 14 साली तिथं शरद बनसोडे उभे होते. त्यांची उमेदवारी 19 साली नाकारली गेली का? तर त्यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी होती. त्याच्यानंतर आता जयसिद्धेश्वर महाराजांना तिकीट मिळालं नाही. स्वाभाविक आहे, कारण कारण तो आरक्षित मतदारसंघ आहे आणि त्यांच्या जात प्रमाणपत्राबद्दलचं न्यायालयीष्टित प्रकरण आहे. त्यामुळे त्यांना मिळणार नव्हतं. त्यामुळं भाजपला तिथं उमेदवार शोधावा लागला आणि त्यामुळं त्यांना बाहेरून आणावं लागला. त्यामुळं सुरुवातीच्या काळात आयात उमेदवार अशी एक चर्चा तिथं होती. हे साहजिकच आहे. आणि आता यावेळेला सरळ लढत आहे सोलापुरात आणि भाजपच्या मतांची टक्केवारी मी मगाशी म्हटलं तशी कमी होत झालेली आहे. परंतु आपल्याला हे बघावं लागेल की आता सोलापुरात हिंदू मुस्लिम सोलापुरात गेल्या 40 वर्षात हिंदू मुस्लिम दंगली काही झालेल्या नाही आहेत. परंतु पूर्वी तिथं काही प्रमाणात असे संघर्ष होताना दिसलेले आहेत. त्यामुळं आणि शिवाय सोलापुरात काही पॉकेट्समध्ये मुस्लिम मतदार आहेत. परंतु यावेळेला वंचितनी उमेदवार दिलेला नाही आहे आणि त्यामुळं मुस्लिम मतदारांचा कल हा स्वाभाविकपणे काँग्रेसकडं आता जाऊ शकतो. आपल्याला बघावं लागेल तिथं काय झालेलं आहे ते. आणि त्यामुळं मग भाजपकडून हिंदुत्वाचा मुद्दा हा खूप मोठ्या प्रमाणावर आणला गेला. मोदींची तिथं सभा झाली. त्याच्यानंतर मला वाटतं योगी आदित्यनाथ पण तिथं येऊन गेलेले आहेत आणि तो हिंदुत्वाचा मुद्दा एक नॅरेटिव्ह बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. मतदानाच्या पूर्वी टी राजा आणि नितेश राणे यावेळी यांची सभा झाली. त्यानंतर सोलापुरातलं वातावरण पेटलेलं होतं. आणि शिवाय ज्याला एक रिव्हर्स पोलरायझेशन म्हणतात की जर ते एक गट्टा मतदान करत असतील तर आपण पण एक गट्टा मतदान करू, असंही वातावरण तिथं तयार करण्याचा प्रयत्न झाला. आणि शिवाय तिथं स्थानिक जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्यात युतीचं वर्चस्व आहे आणि त्यामुळं त्या युतीच्या आमदारांना अर्थातच हे मॅन्डेट होतं की आपल्या मतदारसंघातून अधिकाधिक मतदान होणं आणि आपल्या बाजूने होणं, करून घेणं. आता हे काम किती झालेलं आहे आणि खरंच तिथं हिंदू मुस्लिम झालेलं आहे का? आणि आता तिथं तिरंगी लढत नसल्याचा एक फायदा जो एक काँग्रेसला होऊ शकतो. सुशीलकुमार शिंदे सलग तिथं 2दा पराभूत झाले. सुशीलकुमार शिंदे आणि सोलापूर यांचं एक वेगळं नातं आहे. सुशीलकुमार शिंदेंना सोलापूरकरांनी डोक्यावर पण घेतलेलं आहे. ते मुख्यमंत्री पण झालेले आहेत. ते सलग अनेक वर्ष महाराष्ट्राचे अर्थमंत्रीपदी राहण्याचा विक्रमही त्यांनी केलेला आहे. आणि त्यामुळं सुशीलकुमार शिंदेंबद्दल जिव्हाळा पण आहे. प्रणिती शिंदे तिथून यापूर्वी विधानसभेला निवडून आलेले आहेत. लोकसभेसाठी त्या नवीन असल्या तरी सोलापूरकरांना त्या नवीन नाही आहेत. आणि आता आपण शिंदेंना 2दा पाडलेलं आहे. आता परत असा एक सहानुभूतीचा पण मुद्दा तिथं असू शकतो. आणि भाजपला असं आहे की त्यांना म्हणजे त्यांना ही सीट खेचून आणायची आहे, कारण सलग 2दा जिंकलेली सीट आहे आणि त्यामुळं त्यांनीही सर्व जोरदार ताकद लावलेली आहे. आणि त्यामुळं आता नेमकं या ताकदीच्या लढाईमध्ये कोण शक्तिशाली ठरतो हे आपल्याला आता निकालातच कळेल. एकूणच आपण 10 लोकसभा मतदारसंघ पाहिले सर, तर यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती दोघंही बरोबर चालताना दिसत आहेत की कुठंतरी महायुतीला सीट्स जादा येतील किंवा शरद पवारांचा करिश्मा पश्चिम महाराष्ट्रात चालेल असं वाटतं?
पश्चिम महाराष्ट्र हा ट्रॅडिशनली काँग्रेस राष्ट्रवादीचं बेस्टियन ज्याला आपण म्हणूयात तसा आहे. जरी तो गेल्या एक 10 वर्षांपासून तसा राहिलेला नसला तरी, परंतु एक साखरपट्ट्याचं राजकारण आहे, सहकाराचं राजकारण आहे आणि त्यामुळं हा ट्रॅडिशनली शुगर बेल्ट असलेला भाग आहे एक. आणि नंबर 2 असं आहे की शरद पवारांसाठी हा सगळा बेल्ट त्यांची राजकीय आत्तापर्यंतची जी कारकीर्द आहे ती त्यांना या निवडणुकीत पणाला लावावी लागलेली आहे की ते जे इंग्लिशमध्ये म्हणतात ना की टू शो हू इज द बॉस, तर त्यांच्यासाठी टू शो हू इज द बॉस इन एन सी पीमध्ये कोण आहे हे त्यांच्यासाठीचं आहे. आणि या पश्चिम महाराष्ट्रातल्या साखरपट्ट्यातलं राजकारण आपल्याकडं खेचून आणण्यासाठी आणि आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी याच साखरपट्ट्यातले नेत्यांना आपल्याकडं आणण्याचं खेळी भाजप ही गेली 10 वर्षे करत आलेलं आहे. त्यामुळं आणि त्यात त्यांना काही प्रमाणात यश आलं, काही आता येऊन परत गेलेले पण आपण बघितलेले आहेत. तर एक 2014 मोदींचा चेहरा होता, 19लाही काही मोदींचा चेहरा होताच, त्यावेळेला परत बालाकोट आणि हे सगळा विषय होता. यावेळेला मोदींनी या भागात खूप मोठ्या प्रमाणावर प्रचारसभा घेतलेल्या आहेत. भाजपचे जे शीर्षस्थ अन्य नेते आहेत तेही या भागात खूप येऊन गेलेले आहेत. नॅशनल नेरेटिव्हवर निवडणूक करण्याचा भाजपचा प्रयत्न होता, तो इथं तरी म्हणजे महाराष्ट्रात इतरत्र पण तसाच होताना दिसलेला नाही आणि इथंही तो झालेला दिसत नाही आहे. आणि स्थानिक उमेदवार, स्थानिक घराणी, स्थानिक गटातटाचं राजकारण, स्थानिक जातीपातीचं राजकारण हे सगळं आपण आता मतदारसंघनिहाय बघितलं तरी आपल्याला दिसलेलं आहे. त्यामुळं नॅशनल नेरेटिव्ह नाही आहे, स्थानिक उमेदवारी आणि शिवाय एक मोदी म्हणून मतदार करणारा वर्ग आहे. त्यामुळं स्थानिक गटातटाचं राजकारण, स्थानिक हिशोब आणि मोदींचा चेहरा असे 3-4 फॅक्टर याच्यात दिसतात. याच्यात काय वरचढ ठरेल याच्यावर इथलं हे ठरेल. आता आपण गट फिलिंगवर कोण जिंकेल कोण हरेल हे सांगण्यात अर्थ नाही आहे, पण ही निवडणूक 2000 लोकसभेची असली तरी ती अतिशय स्थानिक वाटावी अशी होती. याचं एक कारण कदाचित असंही असेल की 2019च्या विधानसभेनंतर थेट आता आपण 2024च्या लोकसभेलाच सामोरे जात आहोत, कारण स्थानिक निवडणुका झालेल्या नाही आहेत, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा. आणि त्याच्यामुळं स्थानिक राजकारणाला एक जे वाट देणं असतं ना ते न झाल्यामुळं ना त्याचेही हिशोब या निवडणुकीत लागण्याच्या शक्यता आहेत. त्यामुळं आपण बघूयात आता काय होतं ते. नक्कीच. महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघापैकी हे जे पश्चिम महाराष्ट्रातले 10 लोकसभा मतदारसंघ आहेत ते अत्यंत इंटरेस्टिंग सगळ्या लढाई त्या ठिकाणच्या आहेत आणि अत्यंत विश्लेषण, अगदी आकडेवारीसहित विश्लेषण लोणी सरांनी केलेलं आहे. त्यामुळे हे जी सगळी टफ फाईट आहेत त्यामध्ये नक्की विजयी कोण होणार, शरद पवार पश्चिम महाराष्ट्रात आपणच बॉस आहे ते सिद्ध करणार की भाजप ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपले पाय रोवत आहे ते अजून घट्ट करणार, हे आपल्याला 4 जूनला कळेलच. अभिजित दराडे, महाराष्ट्र टाइम ऑनलाईन, पुणे.